नेक्स्ट टॉपिक आहे सर्कल. सर्कल आपल्याला परिचयाचा आहे. डायग्राम काढतो पहा. आता सर्कलची डेफिनेशन पाहू स्टार्टिंगला. सर्कल means the set of points, the set of points equidistant from a fixed point, in a plane is a circle, is called circle, is a circle. तर इथे एका फिक्स्ड पॉइंट पासून इक्विडिस्टंट असणारे सेम प्लेन मधले ऑल पॉइंटचा सेट घेतला तर हे सर्कल तयार होतं. मराठीमध्ये एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावर किंवा समान अंतरावर असणाऱ्या एकाच प्रतलातील बिंदूंच्या संचाला वर्तुळ म्हणतात. एकाच प्रतलातील महत्वाचं आहे. सेम प्लेन मध्ये एकाच प्लेन मध्ये असणारे पॉइंट्स आहेत. ऑल प्लेन मध्ये घेतलं तर मग ते स्फिअर तयार होईल, गोल तयार होतो. म्हणून इथे एकाच प्रतलातील हा शब्द महत्वाचा आहे. तर आता इथे हा जो स्थिर बिंदू आहे, समजा याला आपण ओ नेम दिलं तर याला सेंटर ऑफ द सर्कल म्हणतात. म्हणजे जिथे सेंटर कोणता पहा, सेंटर, केंद्र किंवा त्याला केंद्रबिंदू असं देखील म्हणतात. इथे आता शॉर्टकट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. पॉइंट म्हणजेच बिंदू ओ. त्याच्यानंतर हे जे फिक्स्ड डिस्टन्स आहे, तर त्या फिक्स्ड डिस्टन्सला रेडियस असं म्हणतात. हे जे फिक्स्ड डिस्टन्स आहे, आता इथे आपण दाखवू, हे जे फिक्स्ड डिस्टन्स आहे तर याला आपण रेडियस असं म्हणतो. तर याला आपण इथे नेम देऊ. तर रेडियस कशाला म्हणायचं आहे पहा, रेडियस, त्यालाच आपण त्रिज्या म्हणतो. ते जे स्थिर अंतर आहे त्या स्थिर अंतराला त्रिज्या असं म्हणतात. किंवा सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही एनी पॉइंट यांना जोडणारा जो सेगमेंट आहे तर त्यालाच रेडियस असं म्हणतात. सेगमेंट ओए म्हणजेच रेख ओए ही त्रिज्या आहे. रेख ओए ही त्रिज्या आहे. ओके. म्हणजे द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड द सेंटर. The fixed point is called
the center and fixed distance is called the radius. मराठीमध्ये काय लिहायचं आहे ते तो जो फिक्स स्थिर बिंदू आहे त्या स्थिर बिंदूला केंद्रबिंदू किंवा केंद्र म्हणायचं आहे आणि हे जे स्थिर अंतर आहे किंवा समान अंतर आहे तर त्यालाच त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणायचं आहे. ओके. त्याच्यानंतर कॉर्ड कशाला म्हणायचं आहे पहा. कॉर्ड मराठीमध्ये जीवा म्हणतात. The segment joining any 2 points on the circle, the segment joining any 2 points on the circle is called a chord. म्हणजेच वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतात. आकृतीमध्ये in figure segment BC is chord. रेख BC ही जीवा आहे. रेख BC ही जीवा आहे. ओके. The segment joining any 2 points on the circle is called a chord. Or a chord is a segment whose ends lie on the circle. मराठीमध्ये कसं सांगायचं. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असे म्हणतात. जीवा असे म्हणतात. आकृतीमध्ये रेख BC ही जीवा आहे. आता सर्वात मोठी जीवा ही सेंटर मधून जाते. द कॉर्ड, जस्ट अ मिनिट, the chord which passes through the chord which passes through the chord which passes through the center is called diameter. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास, त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आकृतीमध्ये इथे दाखवतो पाहता व्यास.
जस्ट मिनिट, डायमीटर म्हणजे व्यास. तर आकृतीमध्ये रेख डी हा व्यास आहे, सेगमेंट डी इज द डायमीटर. ओके. तर आता इथे पर्यंत आपला भाग झालेला आहे. नेक्स्ट पार्ट पाहायचं आहे आपल्याला. जस्ट मिनिट, ते पार्ट करतो म्हणजे लक्षात येईल. नेक्स्ट पार्ट पाहता समजावून घ्या. तर डायमीटरच्या बाबतीत आपण आता पाहिलं, the chord which passes through the center is the diameter. तर diameter is the longest chord of the circle. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. diameter is the longest chord of the circle. म्हणजेच व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात जास्त लांबीची जीवा असते. जीवा असते कारण ती केंद्रातून जाते, त्यामुळे सर्वात मोठी असते, हे लक्षात घ्या. तर त्रिज्या जी असते रेडियस म्हणून ती आर या अक्षराने दाखवली जाते आणि व्यास जो आहे तो डायमीटर म्हणून डी या अक्षराने दाखवला जातो. तर व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर is the twice of the radius. आणि हे असं डिनोट केलं जातं d is equal to 2r. त्याच्यानंतर सर्कमफरन्स कशाला म्हणायचं आहे पहा. सर्कमफरन्स, तर सर्कमफरन्स कशाला म्हणायचं आहे समजावून घेण्यासाठी एक तारेचं सर्कल विचारात घ्यायचं आहे. समजा असं एक सर्कल आहे, हे तारेचं आहे, वायरचं घ्यायचं आहे आणि याला आपण आता इथून कट करायचं आहे. एका ठिकाणाहून असं कट करायचं आणि ही तार सरळ करायची आहे आपल्याला. तार काय करायची आहे, सरळ करायची आहे. तार जर ही सरळ केली तर ती आपल्याला अशी होईल, सरळ केली तर अशी होईल. मग ह्या तारेची जी लांबी आहे, या तारेची जी लांबी होते तर तिलाच आपण सर्कमफरन्स म्हणतो. म्हणजे याची जी लांबी होईल लेंथ, तर या लेंथला सर्कमफरन्स असं म्हणतात. सर्कमफरन्स म्हणजेच परिघ असं म्हणतात. आणि परिघाचं सूत्र म्हणजे सर्कमफरन्स हा सी ने डिनोट केला जातो, दाखवला जातो आणि त्याचं सूत्र आहे C is equal to 2πr किंवा C is equal to πd. कारण हे 2r मीन्स d घेऊ शकतो व्हॅल्यू आपण इथे याच्यानुसार, त्याच्यामुळे C is equal to πd मिळतो. तर त्याच्यानंतर सर्कलचा फॉर्म्युला कसा तयार झाला हे आता पाहणे इतका कमी वेळेत आपल्याला इथे वेळ संपत आलाय, त्यामुळे सर्कलचा फॉर्म्युला सांगतो तो पहा. एरिया ऑफ सर्कल is equal to
पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ओके, तर ही शॉर्टकट मध्ये रिव्हिजन वजा भाग घेतलेला आहे. हा एरियाचा फॉर्म्युला कसा आला, तर तो इयत्ता 8वी मध्ये आपल्याला झालेला आहे. आता इथे फक्त डायरेक्ट फॉर्म्युला सांगितला. तर ही सर्कलची रिव्हिजन वजा आपण माहिती पाहिलेली आहे. ओके.